हाय हॅलो मी छाया. मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जयची स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका छानशा नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर इथं ज्या दिवशी लाडू बनवले ना, तर त्या दिवशीचं मी तुम्हाला हे संध्याकाळचं रुटीन शेअर करते. तर इथं मला आज लाडू बनवायचे होते ना, तर मग जी संध्याकाळची झाडूझूड असते ना, तर ती मी थोडीशी लवकर करून घेतलेले. म्हणजे 5 वाजलेले होते. चहा-पाणी करून झाला आणि स्कूलमधले डब्बे म्हणजे दिवसभर जे भांडे पडलेले असतात, 12 वाजेच्या नंतर जे भांडे पडतात ना, तर ते भांडे, तर इथं मी ते सगळे भांडे घासून घेतलेले. लाडूसाठी जे ड्रायफ्रूट्स लागतात ना, तर ते सगळे मी तुपात भाजून ठेवलेले. ते थंड होईपर्यंत म्हटलं आपण इथं भांडी घासून घेऊ, कारण ते सुद्धा मला मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचे होते. तर स्कूलमधले डबे, बॉटल, त्याच्यामध्ये दिवसभर देवाण जे खातो, त्या प्लेट्स, हे सगळं मग मी इथं घासून घेतलेले. म्हणजे मग काय होतं, रात्री भांडी कमी पडणार. तर इथं तुम्ही पाहू शकता हे ड्रायफ्रूट्स आहे ना, लाडू टाकण्यासाठी मी सगळे भाजून म्हणजे ठेवलेले होते. इथं डिंकही खूप सारा तळून घेतलेला होता तुपामध्ये, तर तो सुद्धा मिक्सरला ग्राइंड करून घेतलेला आहे. याची पूर्ण डिटेल रेसिपी ना मी तुमच्यासोबत म्हणजे शेअर केलेली आहे. ते काही मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार नाही. फक्त मी तुम्हाला इथं माझं संध्याकाळचं जे थोडंसं रुटीन असतं ना, तेच तुम्हाला शेअर करते. तर देवांच्या पप्पांजवळ इथं मी खारीक खोबरं दळण्यासाठी दिलेलं होतं चक्कीमध्ये, म्हणजे रेग्युलर जिथून दळून आणतो ना, तर त्या ताईकडेच. तर मग येताना त्यांनी आमच्यासाठी म्हणजे आम्हाला सरप्राईज दिलं. तर येताना त्यांनी माझ्यासाठी देवांसाठी पिझ्झा घेऊन आलेले होते. कधीतरी खाल्ल्या जातो, म्हणजे वर्षातून 2-3 वेळेस, जास्त नाही, एखाद्या वेळेसच खाल्ल्या जातो. तर इथं मग ते पिझ्झा घेऊन आले. तर म्हटलं चला पहिले आपण ते म्हणजे खाऊन घेऊ आणि त्याच्यानंतर लाडूची प्रोसिजर जे असते ना, तर मग ती सुरू करू. कारण तो थंड झाल्याच्यानंतर मग म्हणजे पाहिजे त्याची तशी मग टेस्ट लागणार नाही, कारण गरम गरम होता ना एकदम. आमच्या इथं चौफुलीवरती एकदम गरम गरम पिझ्झा बनवून दिला जातो. बर्गर ह्या ज्या वस्तू असतात ना, तर ते एकदम गरम गरम मिळतात. तर पिझ्झासोबत जे सॉस दिले जातात, चिली फ्लेक्स, हे सगळं मग मी त्याच्यावरती म्हणजे टाकून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे त्याची टेस्ट एकदम भारी येते. आज त्या म्हणजे आवडणं वाटलं की आज माझ्यासाठी त्यांना डिंकाचे लाडू, म्हणजे जे कडू लाडू असतात ना मेथीचे, तर ते खूप आवडतात. तर मग त्यांना वाटलं ही माझ्यासाठी लाडू बनवते. तर मग त्यांनी मला हे सरप्राईज दिलेलं आहे. कधीतरी होतं असं, म्हणजे कधीतरी असं सरप्राईज भेटतं, नेहमी नेहमी तर काही भेटत नाही. आणि मला सहसा बाहेरचे पदार्थ खायला मी टाळते. पण मग एखाद्या वेळेस ठीक आहे, म्हणजे चालून जातं. एखाद्या वेळेस आपल्याला इच्छा होती खाण्याची. तर इथं मग पहिले देवांशला दिला. देवांशले म्हणजे आतापर्यंत पिझ्झा कधीच आवडत नव्हता. पहिल्यांदा नसते ना, एवढ्या आवडीनं तो पिझ्झा खाल्लेला आहे. त्याला सुरुवातीला पहिले अगोदर ना समजतच नव्हतं ते खायचं कसं. तर म्हणजे आता तो आज पहिल्यांदा एवढा तो आवडीनं पिझ्झा खातोय. तर मग आम्ही सगळ्यांनी खाल्ला. नाही, मी एक बाईट म्हणजे तोडून त्यांना दिली होती. त्यांना पण जास्त काही आवडत नाही, पण मी आग्रह केला की खा, कारण आज मी खिचडीच बनवणार आहे. कारण मला लाडू बनवायचे होते ना, तर मग मी खिचडीच करणार होती. तर इथं पूर्ण जे मटेरियल असतं लाडूचं, तर ते मी ग्राइंड करून घेतलेले. आऊंनी जे खारीक खोबरं दळून आणलं होतं ना, तर ते सुद्धा मी तुपामध्ये भाजून घेतलेले. तर इथं मी गुळात म्हणजे पाक बनवला होता गुळाचा तुपामधला. जो गुळाचा पाक बनवून घेतलेला होता, तर तो लगेच त्या मिश्रणामध्ये ॲड करून दिला. तर मी आता हे थोडंसं थंड होऊ देते. तोपर्यंत एका साईडनं मग लगेच मी खिचडी लावणार आहे. तर आता कारण बराच वेळेस मला लाडू बनवायला जाणार, तर मग इथं मग मी खिचडीच लावणार होती. आणि आज मसाला दूधसुद्धा बनवायचं होतं ना, तर मग हलकं-फुलकंच खायची इच्छा झाली. आणि आम्ही ते थोडंसं पिझ्झा खाल्ल्यामुळे इच्छा पण नव्हती जेवायची. तर इथं मग मी झटपट काय केलं, लगेच खिचडीला फोडणी देऊन दिलेली आहे. म्हटलं तोपर्यंत कशी मग खिचडी होऊन जाणार. तर इथं खिचडी एकदम साध्या सिंपल पद्धतीनं बनवली होती. जास्त काही मी त्याच्यामध्ये ॲड केलं नाही. एकदम साधे सिंपल पद्धतीनं बनवली आणि लावून दिलेला आहे कुकर. तोपर्यंत मग इथं मी लाडू बनवून घेत होते. तर इथं हा जो डबा आहे ना, तर तो गच्च भरलेला होता लाडू ना. थोडेसे लाडू मला माझ्या मुलीकडे पाठवायचे, कारण तिला पण खायचे होते आणि तिला हे लाडू आवडतात पण. तर इथं खिचडीसुद्धा झालेली होती, लाडूसुद्धा माझे बनवून झालेले होते. तर लगेच मग मी गॅसचा ओटाही पुसून घेतलेला आहे, कारण असं काही आपण थोडंसंही बनवलं तर गॅसचा ओटा एकदम अस्तव्यस्त होऊन जातो. तर इथं मग मी गॅसचा ओटा पुसून घेतलेला आहे आणि लगेच मग इथं खिचडीचं झाकण उडलं आणि एकदम साध्या सिंपल पद्धतीने खिचडी बनवलेली होती ना, तरी पण इतकी छान झालेली होती. आणि थोडीशीच बनवली, जास्त काही बनवली नव्हती मी. तर चला आता आम्ही पटकन खिचडी खाऊन घेतो आणि खिचडी खाऊन घेतल्याच्या नंतर मग मी तुमच्यासोबत परत बोलते. तर चला मग.
तर इथं आमची खिचडी खाऊन झाली, माझे भांडे घासून झालेले होते, सगळं आवरून झालेलं होतं आणि आता बरोबर आहे ना 9:30 वाजलेले होते. तर जे दूध गरम करायला ठेवलेलं होतं ना, तर मग मी ते गॅस बंद करून ठेवलेला होता. पण इथं मग मी आता काजू, बदाम हे थोडंसं ठेचून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्येच आणि लगेच त्या दुधामध्ये ॲड करून दिलेले आहे. त्याच्यामध्ये थोड्याशा मगजच्या बिया, तर त्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे आहे ना गोडंब्यासुद्धा ॲड केलेली आहे. त्याच्यामुळं काय होतं, चव खूप छान येते आणि आपण ह्या दिवसामध्ये ना थोडंसं मसाला दूध म्हणजे घ्यायलाच पाहिजे. थंडीच्या दिवसामध्ये चांगलं असतं आपल्या हेल्थसाठी. तर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये साखर ॲड केली आणि इथं मसाला दूध बनून तयार झालेलं होतं. एकदम भारी झालेलं होतं, सगळ्यांनाच आवडलं. थोडंसं जास्तीचं बनवलं होतं कारण 2-3 दिवस झाले ना मग मी बनवत असते. म्हणजे ह्या दिवसात आपण हे दूध प्यायलाच पाहिजे. तर चला आम्ही आता दूध पितो. तर याच्यानंतर तर मग जास्त काही शूट नाही केलं आहे. थोडंसंच तुम्हाला मी संध्याकाळचं रुटीन दाखवलेलं आहे. तर इथं टी व्हीसुद्धा चालू होती ना, तर मग टी व्ही पाहता पाहता इथं आता आम्ही मसाला दूध एन्जॉय करतो. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल ना, व्हिडिओला जरूर लाईक करा. भेटूया आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना बाय.